फेरीत ग्रेट ब्रिटनवर भारतानं पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 न मात केली। हा सामना 1-1 असा टाय झाल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये खेळवला गेला आणि त्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळ करत सेमी फायनल गाठलेली आहे आणि आता भारतीय संघ ऑलिम्पिक पदकाच्या अगदी एक पाऊल जवळ आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं होतं, त्यामुळे यंदा पदकाचा रंग बदलण्याच्या इराद्यानंच भारत पुढचे सामने खेळणार आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी हेमाली मोहिते आपल्या सोबत जोडल्या गेल्यात, त्यांच्याकडनं। हेमाली, सगळ्याच भारतीयांसाठी आनंदाची बातमी आणि विशेषतः हॉकी प्रेमींसाठी, कारण टोकियो ऑलिम्पिक नंतर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पुन्हा एकदा पदकाची आशा आणि अर्थातच रंग बदलणारा विश्वास आहेच पदकाचा। नक्की, जर सौरभ तू जशी आठवण करून दिली आहे टोकियो ऑलिम्पिकची, तर त्या ऑलिम्पिक विषयी थोडंसं, कारण त्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारतीय हॉकी संघानं अप्रतिम खेळ केला होता, मात्र सेमी फायनलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता आणि त्यामुळे ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावं लागलं होतं। त्यामुळेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ आपला खेळ उंचावेल अशी आशा आणि अपेक्षा भारताच्या हॉकी प्रेमींना लागून राहिली होती आणि त्याप्रमाणेच अगदी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ आतापर्यंत भारतीय संघानं केलेला आहे। एक बेल्जियमचा अपवाद वगळता भारतानं सर्व सामने जिंकत आलेले आहेत। आजचा सामना सुद्धा जर बोलायचं झालं तर आजचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला निर्धारित वेळेमध्ये आणि त्यामुळे तो पेनल्टी शूटआउटमध्ये गेला। पेनल्टी शूटआउटमध्ये काहीही होऊ शकतं आणि त्यामुळेच भारतीय चाहत्यांच्या मनात अगदी धाकधूक सुरू झाली होती की आता काय होणार। मात्र भारतीय खेळाडूंनी अप्रतिम असा खेळ केला। हरमनप्रीत, सुखजीत सिंग तसंच ललित उपाध्याय आणि ह्या तिघांनी आणि चौघांनी 4 गोल केले पेनल्टी शूटआउटमध्ये, जे बरोबर बसले। मात्र ग्रेट ब्रिटनने पहिले 2 गोल बरोबर केल्यानंतर 2-2 अशी जेव्हा बरोबरी झाली तेव्हा पुन्हा एकदा धाकधूक वाढली होती। मात्र पुढचे 2 गोल ग्रेट ब्रिटनला करता आले नाहीत, कारण त्यांच्या पुढे उभी होती ती भारताची अभेद्य भिंत, ती म्हणजे पी श्रीजेश। त्यामुळे ग्रेट ब्रिटनला 2-4 हा सामना गमवावा लागला आणि अर्थातच भारत सेमीफायनलमध्ये पोहोचली आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं भारतानं आपल्या लौकिकाला साजेशा असा खेळ केला। टोकियो ऑलिम्पिकमध्ये जे झालं ते आता होऊ द्यायचं नाहीये अशा इराद्यानंच भारतीय हॉकी संघ ही संपूर्ण टुर्नामेंट खेळताना दिसतो आहे। हेमाली, आणि अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की ही अर्थातच भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मॅच होतीच, पण ही मॅच थोडीशी वादग्रस्त देखील ठरली। त्याच्यामागचं नेमकं कारण सांगू शकशील? खरं आहे, भारतीय संघ 60 मिनिटांपैकी 42 मिनिटं फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता आणि जसं सगळेजण म्हणत होते अगदी एखाद्या योद्ध्यांप्रमाणे सगळे 10 खेळाडू खेळत होते। झालं असं होतं की सामना सुरू झाल्यानंतर तिसऱ्या पंचाने भारताच्या एका खेळाडूला, त्याचं नाव आहे अमित रोहिदास, याला रफ हँडलिंगसाठी रेड कार्ड द्यायला लावलं। त्यांच्या मते त्याची हॉकी स्टिक ग्रेट ब्रिटनच्या एका खेळाडूच्या नाकाला लागली आणि त्यानं हे मुद्दाम कृत्य केलं आणि म्हणून त्याला रेड कार्ड दाखवून त्याला बाहेर पाठवण्यात आलं आणि त्याचबरोबर भारताचा सुमित हा खेळाडू देखील ग्रीन कार्ड मिळाल्यामुळे 5 मिनिटं मैदानाबाहेर होता। त्यामुळे निर्धारित वेळेतल्या सामन्यामध्ये भारत हा केवळ 9 आणि 10 खेळाडूंसह खेळत होता। मात्र जेव्हा रेड कार्ड रोहिदासला देण्यात आलं होतं तेव्हा काहीसा वाद निर्माण झाला होता। मात्र अर्थातच आता हा वाद फारसा लक्षात राहणार नाही, कारण भारतानं हा सामना जिंकलेला आहे आणि भारतानं सेमीफायनलमध्ये धडक दिलेली आहे। त्यामुळे आता भारत पदकाचा रंग म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये जे ब्रॉन्झ मिळालं होतं त्याच्या पुढे जाऊन गोल्ड मेडलसाठी भारत जिंकेल असा विश्वास भारतीय हॉकी प्रेमींना आहे आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना सुरू झालेल्या आहेत। धन्यवाद हेमाली, आपण या सगळ्या मॅचचं सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल।